सुखो बुद्धान उपादो सुखा सद्धम्मदेशना सुखा संगच्च सामिगो समिगानो तपोसुखो. महाकारुणिक भगवान गौतम बुद्ध परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सर्वप्रथम अभिवादन. आदरणीय धम्मपीठावर विराजमान असणारे सर्व अतिथीगण, भिक्षुगण आणि उपासक, उपासका आणि उपासिकांना, बौद्धांच्या स्वतंत्र कायद्याची आवश्यकता या विषयावर मी थोडाफार बोलणार आहे, कारण भरपूर वेळ झालेला आहे आणि बोलणारे भरपूर लोक आहेत. बौद्धांचा स्वतंत्र कायदा का असावा, आहे काय, आपण या बाबतीत अनभिन्न आहोत. इतर धर्माचे कायदे आहेत का याचा पहिल्यांदा आपण विचार करू. आणि हे पाहत असताना आपल्या लक्षात असं येते की 1860मध्ये इंग्रजांचं शासन होतं. तेव्हा 1860मध्ये पहिल्यांदा धार्मिक कायदा तयार झाला, ईसाई कायदा म्हणून, ख्रिश्चन धर्मासाठी 1860मध्ये. आणि त्याच्यानंतर 1936मध्ये पुन्हा ईसाई कायदा तयार झालेला आहे ख्रिश्चन धर्मासाठी. 1939मध्ये मुस्लिम लॉ तयार झालेला आहे मुसलमानांसाठी. 1942मध्ये पर्शियन लॉ तयार झाला पारसी लोकांसाठी. 1955मध्ये आणि 56मध्ये हिंदू लॉ झाला, हिंदू मॅरेज ॲक्ट आणि दत्तक विधान वगैरे. 1955मध्ये आणि 1956मध्ये असे 2 हिंदू लॉ तयार झालेत. मग बौद्धांचा कायदा कुठे आहे? 1955-56 नंतर कोणतेही धार्मिक कायदे झाले नाहीत. का नाही झालेत? कारण घटनेच्या 25व्या कलमानुसार, त्याच्यातला दुसरा आणि त्यातला ब यानुसार जे बौद्ध धर्म आहे किंवा जैन धर्मीय आहेत, शीख धर्मीय आहेत, हे हिंदू धर्मामध्ये समाविष्ट केले जातात. त्याचा एक पंथ म्हणून मानला जातो आणि म्हणून बौद्धांसाठी स्वतंत्र कायदा आजपर्यंत झालेला नाही. मग आता आपल्याला गरज काय निर्माण झाली, का झाली असेल? 1980-81मध्ये काय झालं, आपण बौद्ध विवाह करतो आणि आपल्या पद्धतीने करतो. नागपूरच्या न्यायालयामध्ये, हायकोर्टमध्ये एक केस गेली आणि या केसचा निकाल असा लागला, त्या मुलीला घटस्फोट मिळाला, परंतु ज्याला आपण पोटगी म्हणतो खावटी साध्या शब्दामध्ये, यासाठी अर्ज करण्यात आला, तो डावलण्यात आला. आणि त्याचा परिणाम असा झाला की बौद्ध विवाह हा कायद्यानं नामंजूर करण्यात आला. आपल्याला माहीत नाही आहे. परिणाम असा झाला की 1981मध्ये बौद्धांच्या मार्फत महाराष्ट्राच्या असेंब्लीमध्ये एक बौद्ध मॅरेज ॲक्ट म्हणून विधेयक सादर करण्यात आलं. परंतु हे विधेयक सरकारी बिल नसल्यामुळे हे विधेयक नामंजूर झालं. ते 81 ते 83पर्यंत विधेयक विधानसभेमध्ये तसंच राहिलं. त्यानंतर हे विधेयक मागं घेण्यात आलं आणि सरकारतर्फे असं आश्वासन देण्यात आलं की आम्ही सरकारमार्फत बौद्ध मॅरेज ॲक्ट हे बिल मांडू. परंतु 83 नंतर मात्र अशा पद्धतीचा कोणताही कायदा किंवा कोणत्याही प्रकारचं बिल महाराष्ट्राच्या असेंब्लीमध्ये मांडण्यात आलं नाही. मग नंतर काय झालं, 2012मध्ये पुन्हा या चळवळीला जोर आला. आता 12मध्ये काय झालं, पंजाबमध्ये एक कौर नावाची स्त्री, बिजेंदर कौर, या स्त्रीनं हायकोर्टामध्ये एक दावा टाकला, एक अपील केलं. कोणतं? तिचं म्हणणं असं होतं की आम्ही शीख आहोत आणि आम्हाला जेव्हा बाहेरच्या देशामध्ये जावं लागते तेव्हा व्हिसावर हिंदू शब्द लिहिला जातो आणि हे आमच्या पटत नाही आम्हाला हे. आणि म्हणून कोर्टात गेल्यानंतर कोर्टातून निर्णय देण्यात आला आणि नंतर पुढं सुप्रीम कोर्टामध्ये गेली आणि सुप्रीम कोर्टाने निर्णय असा दिला की या शीख धर्मासाठी मॅरेज ॲक्ट तयार करण्यात यावं. परिणाम असा झाला की आनंद साहेब यांनी एक ठराव तयार केला आणि आनंद साहेबांनी हा ठराव तेव्हा 2012मध्ये पंतप्रधान मनमोहन सिंग होता
होते त्यांच्याकडे हे बिल सादर करण्यात आलं आणि ते स्वतः पंतप्रधान असल्यामुळे 2012मध्ये ख्रिश्चन मॅरेज ॲक्ट हा मंजूर झाला. म्हणजे आता शीख कायदा तयार झाला, शीख मॅरेज ॲक्ट म्हणून. बौद्धांचं काय, त्याच्यानंतर काय झालं की 2013पासून पुन्हा आपल्या चळवळीला थोडीफार गती आली. अजून लोकांना माहीतच नाही आहे. 2013पासून नंतरच्या कालखंडामध्ये बौद्धांसाठी स्वतंत्र कायदे असले पाहिजेत यासाठी जनजागृती सुरू झाली आणि 13 ते 15पर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी बैठका झाल्यात. आपल्या महाराष्ट्रातून प्राध्यापक मुकुंदजी खैरे आहेत, दयासागर बौद्ध आहेत, रमेश गौतम आहेत, या लोकांच्या नेतृत्वाखाली अनेक बैठका झाल्या 2015पर्यंत. नंतर कोरोना आला. मग 16मध्ये काय झालं की एक निवेदन तयार करण्यात आलं. त्यावरही भागलं नाही तर सुप्रीम कोर्टामध्ये एक पिटिशन ॲक्ट म्हणजे पिटिशन ॲक्ट दाखल करण्यात आली आणि त्या ठिकाणी विनंती करण्यात आली की बौद्धांसाठी स्वतंत्र कायदा असावा. सुप्रीम कोर्टाने निर्देश असा दिला की एक समिती नेमण्यात यावी, आयोग नेमण्यात यावं आणि या आयोगाकडे लॉ कमिशनकडे ती जबाबदारी दिली. लॉ कमिशननी व्यंकट चलैया नावाचं एक आयोग नेमण्यात आलं सुप्रीम कोर्टाचे सेवानिवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली. परंतु त्याच्यामध्ये इतर सभासद न नेमल्यामुळे या अध्यक्षांनी काहीच केलं नाही आणि ते आयोग तसं राहिला. नंतरच्या कालखंडामध्ये पुन्हा ही चळवळ थोडीफार गतिमान झाली आणि मग लॉ कमिशनकडे मोठ्या प्रमाणामध्ये निवेदनं सादर करण्यात आली की बौद्धांसाठी कायदा असावा. काय काय झालं आतापर्यंत चळवळीमध्ये तेही त्याच्यामध्ये नमूद करण्यात आलं आणि हजारो पत्र लॉ कमिशनकडे पाठवण्यात आले. आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या अमरावतीमधून शेकडो पत्र आम्ही पाठवली. याच्यामध्ये मनोजजी छापानी आहेत, खोब्रागडे साहेब आहेत, बनसोड आहेत, अनेक जी चमू आहे, बुद्धिस्ट पर्सनल लॉ ॲक्शन कमिटी आहे, यांच्यामार्फत हजारो निवेदनं पाठवण्यात आले. त्याचाही परिणाम झाला नाही आणि म्हणून 2025मध्ये 24मध्ये ते केलं आणि 25मध्ये आता आपल्याला पंतप्रधानाला हजारो निवेदन पाठवायची आहेत. ही प्रक्रिया सुरू झालेली आहे. वेगवेगळ्या ठिकाणी जनजागृती सुरू आहे. लोकांना अजून माहीतच नाही की बौद्धांसाठी कायद्याची आवश्यकता काय आहे. विवाहाच्या संदर्भामध्ये तो विवाह अवैध मानला गेला होता, बेकायदेशीर मानला गेला होता, परंतु आपण आपल्या पद्धतीने विवाह लावतो. या पद्धतीनं आपल्याला जी निवेदनं पाठवायची आहे, मी आपल्याला विनंती करेल की आपल्या या परिसरामध्ये SB बनसोड किंवा खोब्रागडे साहेब राहतात दररोज, त्यांच्याकडे निवेदन आहेत. बौद्ध कायदा कसा असावा, बौद्ध मॅरेज ॲक्ट कसा असावा, या पद्धतीचा संपूर्ण मसुदा तयार करण्यात आलेला आहे आणि हा मसुदा अनेक खासदारांकडे सुपूर्द केलेले आहेत. आपले जे खासदार आहेत वानखडे साहेब यांच्याकडे मागच्या महिन्यामध्ये तो सुपूर्द करण्यात आलेला आहे. संपूर्ण बिल तयार केलेलं आहे. म्हणजे मॅरेज ॲक्ट ज्याला म्हणतो ते तयार केलेलं आहे. त्याच्यानंतर आपलं जे पाली भाषा संवर्धन बिल हे एक तयार केलेलं आहे आणि त्याचबरोबर स्मशान ज्याला आपण अंतिम संस्कार म्हणतो हे कशा पद्धतीचे त्याचंसुद्धा एक बिल तयार केलेलं आहे आणि हे सगळं बिल आपण सादर केलेलं आहे. आता याचा कायद्यामध्ये रूपांतर होण्यासाठी आपल्याला शासनासमोर रेटा मांडावा लागेल आणि म्हणून मी आता जास्त न बोलता आपल्याला पुन्हा विनंती करेल की जेव्हा जेव्हा आपल्याला निवेदन पाठवायचे असतील या ठिकाणी ते उपलब्ध आहेत. उद्यापासून तुम्हाला उपलब्ध राहतील. आपण त्या निवेदन पाठवायची सहकार्य करा आणि बौद्धांसाठी कायदा किती आवश्यक आहे, किती महत्त्वाचं आहे याची जाणीव आपण करून घेतली पाहिजे आणि त्यासाठी आपण सर्वांनी सहकार्य करावं. लॉर्ड बुद्धाचे जिल्हा प्रतिनिधी विकासजी धनगर यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. धम्मदास मुंदरके यांनी त्याला फार मोठ्या प्रमाणात मदत दिलेली आहे. त्यांना दोघांनाही मी या ठिकाणी धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय भीम, नमो बुद्धाय. आप देख रहे हैं लॉर्ड बुद्धा टीवी.